पहिला इव्हेंट आहे आयुष्यातला. हो दादा. ओके, टेन्शन नको घेऊस. ओके, येस दादा. पण दादा हे कोण आहेत? काय माहित नाही रे. ज्यांनी इव्हेंट ठेवलाय ना त्यांचे कोणतरी नातेवाईक आहेत. आल्यापासून बघतोय हलत नाहीत डुलत नाहीत असेच बसलेत. एनिवे ते महत्वाचं नाहीये. तुला टेन्शन आलंय? अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मला माहिती आहे तुझ्या आयुष्यातला पहिला इव्हेंट आहे. ओके, Yes, yes, दादा. साधारणतः वाक्यांची ओळख आहे ना? ओळखीचे आहेत पण वेळेवर आले पाहिजे ना. हे तुझा प्रॉब्लेम काय माहितीये का? तू ना तुझ्यासमोर आदर्श वेगळ्या लोकांचे ठेवतोस. सिनियर लोकांचे ठेव. आपल्यात सगळ्यात सिनियर कोण आहे? अरुण कदम. त्यांचा आदर्श समोर ठेव. Yes, दादा. अरुण कदम. हा. जेव्हा स्टेजवर चुकतात तेव्हा ओशाळतं कोण? प्रेक्षक. ते नाही ओशाळत. हे कॉन्फिडन्स आहे. या कॉन्फिडन्स बरोबर तू काम केलं पाहिजे. येस दादा. येस. हा, हे बघ, हा आजचा जो इव्हेंट आहे ना, हा. तो अंडरवर्ल्ड डॉन हेमू बग्गा. नाव ऐकलंयस? दादा रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. त्यांचा इव्हेंट आहे. अजिबात टेन्शन घेऊ नकोस. अतिशय चांगली लोक आहेत बाबा. अरे पण दादा हेमू बघा. अरे कलाकारांवर खूप प्रेम करतात ते आणि पैसे सुद्धा खूप देतात आपल्याला. बाई नीट गा. त्यांचे बॉलिवूडमध्ये कनेक्शन्स आहेत, कळलं का? चांगले गायलेस ना बॉलिवूडमध्ये डायरेक्ट एंट्री मिळेल तुला. अय्या हो, खरंच माझं तर खूप स्वप्न आहे बॉलिवूड मध्ये. क्या बात ए आहे. दादा मला मिळेल का बॉलिवूड मध्ये संधी? नाही, एवढा मूर्खपणा ते करणार नाही. डॉन जरी असले तरी दर्जासाठी आग्रही आहेत ते. त्याचं तू टेन्शन घेऊ नकोस, कळलं का? रिलॅक्स रिलॅक्स. समीर सर अरे अरे तुम्ही आले करा बरं वाटला. अरे. तुला मोठे फॅन आहे आम्ही तुमचे म्हणजे एकदम अरे भाई, हे आमचे हे आहेत विराज आहे आमचे. अरे हा हे तुम्ही जे कोण आहे यांच्याबरोबर नमस्कार. नमस्कार. ताई राम राम. काही गैरसोय बिरसोय नाही झाली ना? म्हणजे खाणं पिणं एकदम व्यवस्थित आहे ना? नाही एकदम काय व्यवस्थित अडचण नाही ना? नाही. ए, ध्यान ठेवा. ध्यान ठेवा. नमस्कार बरं का. मी ओळख करून देतो. मी हेमू बग्गा. सर भाई तुम्हाला ओळखत नाही का? कमाल अरे, करताय नाही, भाई. नाही. तुमच्यापेक्षा एवढे मोठे अरे, नाही नाही भाई, मी काय? कलाकार लोक नाही, आहेत नाही. आणि हे आमचे पप्पा अच्छा. प्रभा बग्गा. रे. हे पप्पा 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 कोण आलंय? पप्पा पप्पा नसावेत, काका असावेत का ते? पप्पाच ते ओ देत नव्हते. नाही नाही पप्पाच आहेत ते. पप्पा कोण आलंय? पालका. हा समीर चौगुले हास्य जत्रा कॉमेडी वाले. पप्पा पप्पा अरे बापरे, बंदूक मारल्यावर बघितलं त्याने? हा मग तेव्हाच लक्षात येतात ते आपल्याकडे. म्हणजे मला नाही कळलं. फायरिंग झाली की मग ते रिॲक्ट होता. अहो काय सांगताय काय? म्हणजे दिवसातून तुम्हाला गप्पा मारायच्या असतील तर केवढ्या वेळा फायरिंग करावी लागेल तुम्हाला? हा. अरे बापरे. ह्याच गोळ्यांचा खर्च जास्त आहे. हा. मेडिकलच्या गोळ्या कमी, ह्या जास्त लागतात. ते असे का आहेत? म्हणजे वेगळे जरा आहेत. आय एम सॉरी. म्हणजे मला कळलं ते काही दिवस कोमामध्ये होते असं मला कळलं होतं. नाही ते आजारी असता. काय झालं? अपघात झाला होता त्यांचा. बरं, काय झालं होतं? 7 वर्षापूर्वी ना ते असं बंदूक साफ करत बसले होते. असं करायला गेलं तर साप ओढला गेला, ठाय करून गोळी चालली. ह्या नागपुडीतून घुसली आणि दुसऱ्या नागपुडीतून बाहेर आले. बापरे. 3 महिने आयसीयूत होते हो. आणि दोन्ही नागपुड्या बंद होत्या वर्षभर. अरे बापरे, मग श्वास कुठून घ्यायचे? बेंबीतून? मला माहिती आहे पंच पडलाय. पडला नाही दादा, घुसला. वा विराज. सॉरी भाई, ते सवय असते ना मध्ये मध्ये पंच करायची. ते मला आय एम रिअली व्हेरी सॉरी. जोक हा भाई, सॉरी भाई. जोक मारला. हा तो हा जोक मारला अरे बापरे. Comedy. भाई पण हे आता ठीक आहेत ना? पप्पा तसे ठीक आहेत ना? हा बरे आता. हा. म्हणजे 7 वर्ष झाले ना, कोणाशी हसले बी नाही, रडले बी नाही, बोलले बी नाही कोणाशी. हा भाई भावना बोथट झाल्या यार त्यांच्या. भावना बोथट झाल्या. भावना बोथट झाल्या. ते बंदुकीत अशी एखादी गोळी अडकते ना मागे जात ना पुढे. अच्छा अच्छा. म्हणजे पप्पांचं बूच हे म्हणजे बूच अडकलंय, गळ्यात अडकलं बूच असं. म्हणजे भावना येत नाही. तसं समज आहे. हा तसं समज.
काय नाही आमच्याकडे सांगणं यार, गाडी आहे, बांगला आहे, नोकर चाकर यायला वटा आपल्या एरियात. बापासून नसल्यावर काय हो. म्हणजे तुम्हाला नाही समजणार. बरोबर. बाप म्हणजे वीक पॉइंट आहे आपला. बाप पप्पा आज अरे आज आहे ना पप्पाचा बर्थडे आपला आणि आपण सेलिब्रेट करता आहे का नाही? अख्ख्या मोहल्ल्याला आपण दोन्ही टाइम जेवण देता आणि ते डान्स गाणं कॉमेडी सांस्कृतिक कार्यक्रम. बरं तुमचा कार्यक्रम फंटास मस्त आहे. अरे नाही आमचा एकदम मस्त आहे. व्हरायटी आहे आमच्या कार्यक्रमात. काहीच टेन्शन नाही. काय वांधा ना काय वांधा नाही. हा मग तुम्ही तुमचा कार्यक्रम करा. हा आम्ही तिघांतर्फे मी तुमचं स्वागत करतो. मी समीर चौगुले. आय होप तुम्ही हास्य जत्रा बघता. हो हो हो. अरे तूच काय सांगतोय. त्यांना सांगू दे ना. हो सॉरी दादा. तर आय होप तुम्ही हास्य जत्रा बघता. येस म्हणून तर तुम्हाला बोलवलं ना इकडे. तर आज एक छोटासा कार्यक्रम तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. तर मी सगळ्यात आधी आभार मानतो आपले हे जे भाई आहेत बेमंत हग्गा यांचे. हग्गा नाही दादा, बग्गा. नीट बोल दादा, नाहीतर आपल्या हग्गाचे वांदे करतील. माफ करा ते जरा हे झालं. हेमंत बग्गाजी तुम्ही आज आम्हाला इकडे बोलवलं. मी खूप खूप आभार मानतो तुमचे. भाई आम्ही स्किट सुरू करतोय. आधी स्किट होईल, मग ती 2-3 गाणी म्हणेल मुलाला आहे ती, आणि मग असे रंगारंग कार्यक्रम होईल. तिकडे बोलू तुम्ही. तुला झालं ओके रेडी. काय म्हणतात आजच्या बातम्या? ATM मशीन फोडता न आल्यामुळे एक गुन्हेगार अख्खं ATM मशीन डोक्यावर घेऊन पळून गेला. चांगलं चाललंय. आणि ही काय, एका गुन्हेगाराने ऑनलाईन ऑर्डर केला घोडा आणि त्याच्या घरी आला वरातीतला घोडा. ऐक ना, अबे तो ज्युनियर केवढा भारी आहे, सिनियर केवढा भारी आहे. त्याच्याकरता मागायला सिनियर बी थांबतात. सिनियर राडा राडा टक टक. मे आय मुमकिन सर. म्हणून पुढचं पाय. नमस्कार जगताप. नमस्कार. या चौगुले, या बसा. पप्पा दादा 7 वर्षानंतर बापासला यार. नाही मी बघितलं ते. अरे तुम्ही देवासारखे आले पप्पा. तू हसला यार बने. अरे आपला पप्पा यार 7 वर्षानंतर हसला यार. यार याचा ना बने व्हिडिओ शूट करायला पाहतो. भाई मला लक्षात नाही आलं भाई. यार आपल्याला पाहता आला असताना तू व्हिडिओ शूट करत दादा. हा बोला ना. विनंती यार मिळाली. हा बोला ना. माझ्या बाप ना 7 वर्षानंतर हसलाय. एकदा तुम्ही परत पडता का? तुमच्या पड्यावर हसलाय तो. हा Please, एकदा नाही बघा, चांगलं नोबल कॉज असेल तर मी कधीच मागे हटत नाही. नाही अरे असं प्लीज करू नका तुम्ही. काय चांगलं आहे. आज 7 वर्षानंतर हे मिरॅकल झालंय. खरं तर माझ्या मनात सुद्धा नव्हतं की असं मिरॅकल होईल. तुम्ही नाही, मी करतो. अरे काय त्याच्यात हे बघा, तुमचे बाबा माझे बाबा, काही टेन्शन ते शूटिंग झालं तर मला नंतर कामात येईल. नाही, हो, ते shooting. ये बन्या नीट कर. हे प्रेक्षकांचं प्रेम असतं. हा वन्समोर असतो. हा प्रेमाचा वन्समोर असतो. ऑलवेज घ्यायचा. Yes, ओके तुम्ही पडून दाखवा. हो. अरे ही नाही यार हसला नाही. अरे हसले नाही. पहिल्यांदा शूटिंग करून घ्यायला पाहिजे. लक्षात नाही आलं भाई. अरे काय मान नाही ना. अरे याला समजा ते खिशात का बरं मोबाईल घातला? खिशात घालायला दिलं का? तुला मारीन माझी का चुका भाई? अरे बाप 7 वर्षातून हसला होता तुला.
भाई बस चिडू नका भाई, चिडू नका. आणि तू आहे ना मोबाईल त्याच्याकडे दे आता. मोबाईल त्याच्याकडे दे. दत्तू तुला येताना शूटिंग हा येतं भाई. तू न करायचं. हा मी करतो. अरे नाही हे दादा प्लीज. यानं माती खाल्ली, हा नाही खाणार. एकदा फक्त तुम्ही परत एकदा करा. ते करा ना, म्हणजे मा बाप 7 वर्षांना असला हो. करा ना एकदा यार प्लीज. आता ऑलरेडी 2दा केलं होतं ऍक्च्युली. करा ना. अरे यार प्लीज करा ना. नाही ते काय हंबल नोबेल काय म्हणले होते ते करा. नाही, मी करतो, तो मुद्दा नाहीये. प्लीज म्हणजे हो मी करतो. काय असं कसं होतं की म्हातार माणूस आहे. हो बरोबर आहे, पण स्किट मध्ये एखादा पडताना काही प्रॉब्लेम नसतो. सलग मी आता 2दा पडलो ना. मग तिसऱ्यांदा पडा ना. तिसऱ्यांदा पडा प्लीज. हो 7 वर्षानंतर हसला हो म्हातारा. दुसऱ्यांदा पडताना थोडं लागलं, पण मला मी दाखवलं नाही चेहऱ्यावर, दाखवलं नाही कारण मी ऍक्टर आहे. मी दाखवलं नाही चेहऱ्यावर, अरे थोडं लागलं. त्याच्यासाठीच तर दादा तुम्हाला बोलवलं ऍक्टर का बरं. तुम्ही मग ते करून दाखवा ना एकदा प्लीज. हा मी करतो दादा प्लीज. हो मी करतो. हा प्लीज घ्या. हा दाखव दाखव एक मिनिट. अरे वा. अरे काय आहे बे. अरे यार भाई ते सेल्फी मोड ऑन होता, पोट शूट झालं माझं. भाई त्यांना माती खाल्ली. त्यांना माती खाल्ली. माझ्या डोळ्यासमोरून काढून टाकतील. तू निघ. मी बोलतो ना भाई, मी बोलतो. भाई चुकून. भाई भाई नको भाई. भाई कोण आहे तू का बरं समस्या करतो. नाही कोण आहे तू. मी आपला तुम्ही पाय नका. तुम्ही पाहा नाही करू नका. दत्तो याचं काय घेतला असेल तर देऊन टाक रे अप्पा. भाई मी तुमची बंदूक तुम्हाला देतोय. आणि काय निघ तिकडे तोंड कर. निघ आणि तिकडे तोंड करून बस. इकडे पाठ कर. इकडे पाहिलं ना बेटा, अशा ठिकाणी गोळी मारीन ना. विचार बी नाही करणार तू. हा सीधा बस. हो तुम्ही पडा. अरे तुम्ही पडत राहा यार. मा बापचं 7 वर्षानंतर हसणं आलंय तोंडावर. तुम्ही पडत राहा. बरोबर आहे, पण आता बोलायला लागलाय. ऐका ना. काय ना माझे अवयव आता उलट उत्तर द्यायला लागलेत. ऐका माझं हे मी नाही पडणार नाही. मी भाई बोलतोय ना. पड. मी पडतोय. मी पडतोय. गेस्ट आहे ते. जाऊ पडसन ना. कदाप पाठवू. नाही 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 नको नको. पड. काय ना आता ऑलमोस्ट बेकरी बंद झाली हो. तुम्हाला सांगतो चला करा ना, हे लागतं ना ते. काय मी आता हे नाही मी पडतोय. हा पडा पडा पडा. पप्पा हसला. वा 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 पप्पा हसला. थँक्यू. पडत राहा. अरे काय पडत राहा. ऐका ना मी आता ऑलरेडी 7 वेळा पडून झाले. अरे नाही पडा ना. काही ऐका नाही. माझं ऐका ना. ही मस्त गाते. कोण हे 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 हा ते ताई कुठे गेली. अरे ताई, लवकर लवकर लवकर. हा ही जी आहे ना, हा ही मोला तू कशाला चालते तशी आहे. तू नीट चाल ना. मी पडलो ना इकडे. ही जी मोनल आहे ना, मोनल उत्तम गाते ती. नाही रे तिची यार. गाणं तुम्ही ऐका. हे गाणं जबरदस्त गाते आणि मग हे सगळं विसरतील. ऐका उत्तम गाते ती. नक्की गाणं हा नक्की गाणं म्हणतात तुला. गाणं म्हणते. हा हा एक काम कर. हा. ताई तू गाणं म्हण. तू इकडे पडून राह. ये होईना. अरे पडत अहो, राहील. नाही मी पडू कशाला. ते गाणं ऑड वाटेल ना ते. अरे यार भाई तुम्हाला नाही कळणार काय होतंय माझं ना. तू फक्त पड. ताई तू गाणं म्हण. चला रेडी स्टार्ट. अरे ऑड वाटेल गाणं. अरे असतं तू मी. तू नको टेन्शन घेऊ. म्हण. पड पड. चाल दे. पड. अरे हे काय? उशी दे उशी.
पडत राह, तू त्यांच्याकडे नको. ए, अरे काय प्रॉब्लेम आहे रे, हसता नाही आहे यार. भाई तू हा एक बोलू का? हा, इकडे काय भाई उशीमुळे गंमत येत नाहीये. खरी गंमत ना दादाच्या पडल्यानंतरच्या एक्सप्रेशन मध्ये. उशी काढ, उशी नको काढायला. उशी काढ. रॉकेट आहे ना रॉकेट, त्याला पेटवल्यावर काय वाटत असेल ते ह्या क्षणाला मला वाटतंय. हा गा गाणं हे घे, उशी घे. उशी काढ आणि पड. खूप दुखतंय हो. बाई तू गाणं म्हण. जाने क्यों लोग